तर कंगना राणावत असं बोलली जे काही ते तिचं मत आहे आणि तिची काही कारणं असतील. मी तिला दुजोरा दिला त्याबद्दल माझीही काही कारणं आहेत. माझा राजकीय अभ्यास आहे. हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नाहीच आहे. हिंदू ही एक पद्धत आहे जगण्याची. इस्लामला दोष देऊन काही उपयोग नाही, त्यांच्याकडे तर तो बुरखाच असतो. पण हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा काही अत्यंत चुकीच्या मूर्खपणाच्या अशा काही हतवादीपणाच्या अशा काही अटी घातल्या धर्माने. राजकारण करणारे एखाद्या व्यक्तीला फिजिकली मारू शकत नाही, ते त्यांच्या कॅरेक्टरला मारतात. नागराज मंजुळे दिग्दर्शक चांगला आहे, त्यांनी विषयांकडे आता जरा बदल केला पाहिजे, विषय बदलले पाहिजे. आपण जर पाहिलं तर सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात संबंध देशभरामध्ये साजरा होतोय. मात्र या संबंध प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी या दोन गोष्टीत जे स्थान आहे ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अभिजात असं राहिलेलं आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कसे बदल होत गेले, मराठी चित्रपटसृष्टी म्हणा किंवा रंगभूमी म्हणा, आणि आत्ता सध्या या दोन क्षेत्रापुढे आव्हानं काय आहेत या संदर्भात आजचा हा कार्यक्रम असणार आहे. आणि माझ्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा तसंच आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून हिंदी मराठी चित्रपटसृष्टीबरोबर अनेक नाटकांमधनं रसिक मनावर साथ घालणारं हे व्यक्तिमत्व आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सर आपल्यासोबत आहेत. सर, मनपूर्वक स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. पहिला प्रश्न स्वाभाविकपणे, तो काळ जेव्हा ही मराठी चित्रपटसृष्टी सुरू झाली होती आणि आत्ता स्वातंत्र्यावर नंतरची 75 वर्ष, काय बदल होत गेले, कसं वाटतं हा प्रवास अनुभवल्याच्या नंतर? गौरव, जॉन्स ऑफ इंडियन सिनेमा असं नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फिरोज रंगूनवाला यांचं खूप मोठं योगदान आहे. एकूणच मराठी चित्रपटसृष्टीचा अभ्यास करण्याच्या संदर्भात. रंगूनवाला आत्ता आहेत की नाहीत मला माहिती नाही आहे, पण त्यांचं 75 इयर्स ऑफ इंडियन सिनेमा या नावाचं एक पुस्तक आहे, ते माझ्याकडे आहे. आत्ता ते हयात आहेत की नाहीत मला कल्पना नाही. हा विषय मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इथे फिल्म मेकिंगच्या संदर्भामध्ये माझ्याकडे शिकायला येणारे जे लोक होते, मी विद्यापीठात प्राध्यापक होतो, तर माझ्याकडे सिनेमा शिकायला येणारी जी मंडळी होती त्याच्यामध्ये एक 10% परदेशी लोक आणि बाकी 90% भारतीय लोक होते, मुलं. तर मी त्यांना असं सांगत होतो की जागतिक सिनेमाचा अभ्यास करण्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही भारतीय सिनेमाचा इतिहास तपासायला पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे जॉन्स ऑफ इंडियन सिनेमा या नावाचं पुस्तक मी घेऊन जायचो त्यांना शिकवण्याकरता. माझ्या असं लक्षात आलं की इथले जे 90% विद्यार्थी होते भारतीय, त्यांना लगेच खाल्लं की ताबडतोब, तूप खाल्लं की लगेच रूप ताबडतोब येतं असं त्यांच्या डोक्यात असावं. काही जी परदेशी विद्यार्थी होते ते मात्र खूपच इंटरेस्टेड होते. मी 3 वर्ष तिथे होतो. मी आता परत जेव्हा बोलवतील तेव्हा जाईन, मी विद्यापीठ परत बोलवेल तेव्हा. परंतु पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये ललित कला केंद्र म्हणून आणखीन एक डिपार्टमेंट आहे, तिथे नाटक शिकवलं जातं. तिथे मी जवळजवळ 20 वर्ष शिकवतो. आता हे कोविड वगैरेमुळे ऑनलाईन, कधी थोडा वेळ पण लांब राहून तोंडाला मास्क लावून वगैरे हे 2-2.5 वर्षात केलं. कोविड कमी होत गेला म्हटल्यानंतर मग विदाऊट मास्क आम्ही काम करायला लागलो. परत आता कोविड येतो आहे त्यामुळे परत थांबलेलं आहे.
तुझा प्रश्न जो आहे तो हा आहे की गेल्या 100 वर्षामध्ये मराठी चित्रपटामध्ये, मराठी नाटकामध्ये काय स्थित्यंतरं झाली, बरोबर आहे का? एकतर ज्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, फादर ऑफ इंडियन सिनेमा असं म्हटलं जातं, ते नाशिकचे बाबासाहेब, त्यांना दादासाहेब फाळके म्हटलं जातं. त्यांचा मी मानतोच, प्रश्नच नाही. पण जर दादासाहेब तोरणे म्हणून होते, त्यांनी 18व्या शतकाच्या शेवटी पहिला प्रयत्न केला त्यांनी, हे कोणाला माहिती नाही आहे. दादासाहेब तोरण्यांच्या कॅमेराने त्यांना दगा दिला आणि तो कॅमेरा दुरुस्त होईना. मग त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला आणि तो कॅमेरा त्यांनी दादासाहेब फाळक्यांना दिला. दादासाहेब फाळक्यांनी तो कॅमेरा दुरुस्त केला परदेशी जाऊन आणि ते घेऊन आले आणि मग हरिश्चंद्र हा सिनेमा, मूकपट हा तयार झाला. त्यानंतर आला मोहिनी भस्मासूर 1912 आणि 13च्या दरम्यान. या मोहिनी भस्मासूरमध्ये मोहिनीचं काम करणारी होती ती माझी सख्खी आजी, फर्स्ट इंडियन चाइल्ड आर्टिस्ट, जिचं नाव होतं कमलाबाई कामत. तिची आई म्हणजे दुर्गाबाई देवधर ही भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली स्त्री जी रुपेरी पडद्यावर आली. भले तो रुपेरी पडदा अबोल होता, परंतु त्यापूर्वी स्त्रीपात्री भूमिका करण्याकरता पुरुष उभे राहायचे त्या काळामध्ये. आणि ज्या काळात स्त्रीनी घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर बघायचं पण नाही आहे, अशी परिस्थिती होती. त्या काळामध्ये माझ्या पणजीनी पहिल्यांदा दादासाहेब फाळक्यांच्या मोहिनी भस्मासूर या सिनेमात काम केलं, मूकपटात. त्यामुळे ती ठरते द फर्स्ट इंडियन लेडी टू अपियर ऑन इंडियन स्क्रीन. आणि तिच्यासोबतच तिची मुलगी म्हणजे माझी आजी, वडिलांची आई कमलाबाई कामत, ही पहिली बालकलाकार म्हणून तीही त्याच्यामध्ये दिसली. आता लोक म्हणतील की दुर्गाबाई देवधर आणि कमलाबाई कामत हे काय आहे? तर दुर्गाबाई देवधर वॉज ओरिजिनल दुर्गाबाई देवधर. दुर्गाबाई देवधर married कामत. कामत misbehaved. He was not a good husband at all. ते वुमनायझर होते, ते बरंच काय काय होतं. त्यामुळे कामतांच्या आईनी म्हणजे दुर्गाबाईंच्या सासूनी गपचूप स्वतःचे जे काही दागिने होते ते सुनेच्या हातात ठेवले आणि सांगितलं, मुलीला घेऊन तू हे घर सोड, माझा मुलगा हा वाया गेलेला आहे, तो तुला कधीही नीट वागवणार नाही, मारधोड करायचा, अमुक तमुक वगैरे, तर त्यांनी तुला हाकलण्यापूर्वी तूच निघून जा. त्यामुळे आपल्या छोट्या मुलीला म्हणजे कमलाबाई कामत, बिकॉज दुर्गाबाई देवधर वॉज मॅरिड कामत, त्यामुळे मुलगी झाली जी ती कमलाबाई कामत. घर सोडून दिल्यानंतर कामताचं दुर्गाबाई देवधर वॉज दुर्गाबाई देवधर अगेन. आणि ती मुलगी वडिलांचंच नाव लावायची, माझी आजी. असा तो हे आहे की दुर्गाबाई देवधर आणि मग इथे कमलाबाई कामत कसं, तर त्याची हिस्ट्री ही आहे.
आणि ही हिस्ट्री सगळी जी आहे ती माझ्याशिवाय आत्ता जगामध्ये कोणालाही माहिती नाही. आय एम द ओनली पर्सन अंडर द स्काय हू नोज इन्स अँड आउट. ओके. आता त्या काळामध्ये कशा तऱ्हेने सिनेमा होत होता हे माझ्या आजीबरोबर म्हणजे कमलाबाई कामत यांच्याबरोबर when she got married, गोखलेज, रघुनाथराव गोखले चित्ताकर्षक नाटक मंडळींचे मालकांपैकी एक बंधू. त्यामुळे ती कमलाबाई गोखले झाली. मग दुर्गाबाई कामत मॅरिड गोखलेज, त्यामुळे शी बिकेम कमलाबाई गोखले. ॲट द एज ऑफ 98 दुर्गाबाई कमलाबाई ही माझी आजी वारली. माझ्या आजीबरोबर माझा जो संवाद होता तो छान होता. त्यावेळेला तिने ज्या मला आठवणी सांगितल्या त्या फारच मजेशीर आहेत आणि ऐकायला त्रासदायक पण आहेत. त्या अशा की बैलगाडीतून प्रवास करायचे ते शूटिंगला जाण्याकरता. ती म्हणायची मला, अरे बाळा तुम्ही आजकाल बसता विमानात आणि जाता इकडून तिकडे, आम्ही बैलगाडीतून जायचो आणि शूटिंग करायचो दादासाहेबांच्या बरोबर. आणि मी लहान होते त्यावेळेला. दादासाहेबांची मुलगी आणि मी आम्ही मैत्रिणी होतो आणि भोरच्या राणीसाहेब अशा तिघंजणी त्या मैत्रिणी होत्या. त्याच्यानंतर पुरुष जे होते स्त्री पार्ट करणारे पुरुष ते माझी आजी आणि माझ्या पणजीच्या विरोधात उभे होते की आम्ही असताना या स्त्रिया कशाला आल्या. एक जेलसी होती. त्याचाही सामना करायची माझी आजी. पण तरीही माझं जे वाचन आहे त्याप्रमाणे भारतीय सिनेमामध्ये तेव्हापासून ते अगदी अलीकडेपर्यंत स्त्री ही दुय्यम स्वरूपामध्येच भारतीय चित्रपटात आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सेकंड फिडलर असं म्हणतात. ऑलवेज प्लेइंग द सेकंड फिडल. ओके. नाही म्हणायला ते काय कुठली तरी ती देवीचं एक कुठलं तरी आलं होतं मध्ये सिनेमा संतोषी माता. तर या माता बी अशा देवादेगाच्या ह्याच्यामध्ये असायचं प्रधान भूमिका स्त्रीला. पण अदरवाईज भारतीय चित्रपटांनी स्त्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असा माझा आरोप आहे. त्याची कारणं काय वाटतात? नाही, संस्कृती आपली. कारण हेच की संस्कृती बाईंनी बाहेर पडायचं नाही. म्हणजे फक्त तुम्ही इस्लामला दोष देऊन काही उपयोग नाही, त्यांच्याकडे तर तो बुरखाच असतो. पण हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा काही अत्यंत चुकीच्या मूर्खपणाच्या अशा काही हटवादीपणाच्या अशा काही अटी घातल्यात धर्माने. एकतर धर्म हिंदू नावाचा हा नाहीच आहे. ती एक जनजीवन पद्धती आहे, सर्वांना बरोबर घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारी, सर्व धर्मांचा विचार करणारी. त्यामुळे हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नाहीच आहे. हिंदू ही एक पद्धत आहे जगण्याची. पण तरी त्या हिंदू संस्कृतीमध्ये ह्या अशा काही चालीरीती होत्या. म्हणजे ते सती जाणं, अमुक करणं तमुक करणं, स्त्रीनी हे करायचं नाही ते करायचं नाही वगैरे वगैरे. तर त्या पद्धतीने अगदी अलीकडेपर्यंत स्त्रीला दुय्यम स्वरूपामध्येच उभी केलेली आहे भारतीय चित्रपटांनी. उभी करताना सुद्धा
कमीत कमी कपड्यामध्ये, म्हणजे आत्ताची ही हे सांगतो आहे स्थित्यंतर जी काही गेल्या 100 वर्षात झाली, की कमीत कमी कपडे, खूप नाचणे गाणे आणि एक अशा तऱ्हेने स्त्री नेहमी दुय्यम स्वरूपामध्येच दाखवली गेलेली आहे. आता अलीकडे 10-15 वर्ष झाली की स्त्री ही पुरुषासारखीच आहे, किंबहुना पुरुषापेक्षा अधिक महत्त्वाची आहे, ह्याची जाणीव मेल डॉमिनंट सोसायटी, पुरुषप्रधान समाजरचना, ह्या समाजरचनेमध्ये आत्ता अलीकडे 10-15-20 वर्ष झाली असतील, भारतीय चित्रपटांनी थोडा आपल्या दृष्टिकोनात बदल केला. त्यामुळे मग वुमन ओरिएंटेड स्क्रिप्ट्स तयार व्हायला लागली. नाहीतर गौरव काय होतं, गौरवच ना तुझं ना, एक पायंडा पडतो जो हॉलिवूडमध्ये पण तसाच आहे. पायंडा जगभरचा सिनेमा जवळपास एकसारखाच असतो, पद्धतीच्या प्रमाणे म्हणतोय मी. उदाहरणार्थ आपल्याकडे पूर्वी देवादिकांची सिनेमे व्हायचे, त्याच्यानंतर ते काही सामाजिक चालीरीतीवरती भाष्य करणारे सिनेमे होते. मग काही सिनेमे असे होते की स्त्रीला कमी लेखू नका असं सुचवणारे सिनेमे झाले. आणि तो एक काळ लोटला. मग म्हणजे त्याच्यामध्ये शांताराम बापूंसारखा माणूससुद्धा होता की ज्यांनी स्त्रीला प्राधान्य दिलं. ठीक आहे, व्ही शांतारामांचे सगळे चित्रपट तू पाहिलेस की नाही मला माहीत नाही, परंतु काही चित्रपट असे आहेत की त्याच्यामध्ये स्त्री प्रधान असा सिनेमा तो आहे म्हणावं, असे सिनेमे त्यांचे आहेत. सत्यजित राय यांचे सुद्धा काही सिनेमे, किंवा असे अनेक आपल्याकडचे बंगालचे काही लोक चांगले दिग्दर्शक, आणि महाराष्ट्रातले काही चांगले दिग्दर्शक, चांगले म्हणजे काहीतरी वेगळं करावं अशा विचाराने सिनेमा करणारे. त्यांनी स्त्रीला हळूहळू स्त्रीचं प्राधान्य किंवा स्त्रीचं महत्त्व हे अधोरेखित करायला सुरुवात केली. ह्याचाही काळ निघून गेल्यानंतर मग प्रेम हा विषय घेऊन बरीच वर्ष सिनेमा तयार होत होता. भारतीय हिंदी सिनेमा, ज्याला मुख्य प्रवाहातला सिनेमा असं आपण म्हणतो. द सिनेमा, इंडियन सिनेमा इन द मेन स्ट्रीम. तर त्याच्यामध्ये काय होतं की एक विलन आणि एक हिरो हिरोईन, आणि मग शेवटी सत्याचा कसा आणि चांगल्याचा कसा विजय होतो आणि दुष्टाशी कशी हे होतं, युद्ध होतं आणि दुष्ट कसा मरतो, हा एक काळ आला. त्याच्यानंतर मग हळूहळू स्त्रीचं महत्त्व आणखीन वाढायला लागलं. मी हे फक्त सिनेमाबद्दल बोलत नाही, मी नाटकांबद्दल सुद्धा हेच बोलतो आहे. नाटकात सुद्धा स्त्री ही पहिल्यांदा ही पुरुषप्रधान समाज रचनेमध्ये चिरडली गेलेलीच आहे. ती हळूहळू आत्ता एक 25-30 वर्ष किंवा जास्त झाली असतील जरा मराठी नाटकामध्ये उभी राहिली. स्त्रीची जी नवरूपं आहेत, आपण ते करतो ना, काय 9 दिवस काय म्हणतात त्याला, सण कुठला असतो तो, नवरात्र. तर तिची जी रूपं आहेत सगळी, ती सगळी कुठल्या तरी पद्धतीने तिच्या सर्व
जी नाती आहेत स्त्रीची त्या संदर्भातला सिनेमा यायला लागला. त्याच्यापूर्वी फक्त प्रेम, झाडामागून गिरड्या घालणे, फिरणे, बागेत नाचणे, त्याच्यानंतर मग मारामारी आणि शेवटी व्हिलनचा नायनाट वगैरे वगैरे, किंवा या नायकाशी लग्न तू करू नयेस म्हणून घरून विरोध वगैरे, असं हे खूप वर्ष चाललं. याच्यानंतर पुन्हा एकदा उसळी मारली पुरुषप्रधान समाज रचनेमध्ये असलेल्या पुरुष नायकांनी सिनेमात, पण नाटकात नाही. नाटक हे अधिक सुदृढ झालं. नाटकामध्ये बदल जरा लवकर झाले, सिनेमात त्या मानाने उशिरा झाले. याच्यानंतर आत्ताचं जे नाटक आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रीला महत्त्व आलेलं आहे नाटक, पण तरीही शेवटी स्त्री ही विनोदी एक कसा भाग आहे माणसाच्या मानवी आयुष्यातला. ती कशी तिच्यावर विनोद किती करता येतील तेवढा करत राहणे आणि त्यात सुख मानणे असंही आहे त्याच्यामध्ये. या अनुषंगात एक विचारायचं आहे की आपण म्हणतो की भारताचा 75वा अमृत महोत्सव, एवढं सुंदर टॅगलाईन त्याला दिली आहे, आणि या भारतामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण वाढलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग खरंच अशा विकृतींना तुम्ही सुशिक्षित म्हणाल का? काय नाही. आता तुला एक उदाहरण देतो मी. परवाच मी एक आलिया भट या मुलीचा सिनेमा पाहिला. त्याचं नाव डार्लिंग्ज असं आहे, आणि त्यामध्ये ती संबंध फॅमिली, मुस्लिम फॅमिली. तर जेव्हा तुम्ही इस्लामचा विचार करता तेव्हा तुम्हाला त्याच्यात पहिल्यांदा काही आश्चर्य वाटत नाही, कारण सगळे मुस्लिम नवरे आपल्या मुस्लिम बायकांशी अशा तऱ्हेनेच वागतात हे जगाला माहिती आहे. लांब कशाला जायला पाहिजे. तालिबान्यांनी आत्ता जेव्हा हे घेतलं अफगाणिस्तान, तेव्हा जेवण चांगलं नाही केलं म्हणून नुकत्याच काबूलमध्ये शिरलेल्या तालिबान्यांपैकी एका दहशतवाद्याने एका बाईला जिवंत जाळून टाकली. हे अजूनही इस्लाममध्ये आहे. त्यामुळे डार्लिंग सिनेमा पाहताना तुमच्या असं लक्षात येतं की तीही त्याच मापदंड जे आहेत इस्लामचे, की स्त्रीला कशी वागणूक द्यायची, जे कोणी त्यांचा तो धर्म सांगणारा जो आहे कोणी, ज्यांनी कुराण लिहिलं वगैरे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा तिचा छळच आहे आणि मग नंतर ती नवऱ्याची जागा घेते. तुम्ही तो सिनेमा पाहिला आहेत की नाही मला माहिती नाही. मला आवडला सिनेमा तो. शेवटी तिच्या नवऱ्याचा त्याच्याच चुकीमुळे मृत्यू होतो, पण तरी त्यापूर्वी ती जाणीवपूर्वक नवरा मरावा याकरता ती जे प्रयत्न करते, आणि तिची आई आणि तिच्या आईच्या बरोबर डबे पोचवणे वगैरे हा ज्या व्यवसाय आहे मुंबईतला, त्यातला पार्टनर मुलगा तो पण मुस्लिम असतो. हे तिघंजणं मिळून त्या दुष्ट नवऱ्याला, जो दारुडा आहे आणि जो अन्याय करतो आहे आपल्या बायकोवरती, त्याला ते शिक्षा घडवण्याकरता सगळी तयारी करतात, पण त्याच्या स्वतःच्याच कृतीमुळे तो मरतो. परंतु आता याच्यामध्ये आलिया भट ह्या मुलींनी अप्रतिम काम केलं. अप्रतिम. थोडासा विनोदी पद्धतीने केलेला आहे तो. हां, म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचे आमूलाग्र बदल स्त्रियांच्या बाबतीत या अनुषंगातून आपण विचार केला. मराठीचा जेव्हा आपण विचार करतो सर, तेव्हा दाक्षिणात्य जे काही चित्रपट आता असतो, आपण मराठीचाच विचार करूया. मराठीमध्ये हा जो मी काळ सांगितला
की झाडाच्या भोवती फेऱ्या मारणे आणि ते काय गाणी गाणे, नाच करणे वगैरे, पर्वतावर, नदीत वगैरे वगैरे, हे सगळं संपल्यानंतर मराठी चित्रपटामध्ये एक विनोदी लाट आली. मी त्याला विनोद म्हणायला तयार नाही. मी बुद्धिजीवी विनोद जो आहे त्याला मी विनोद म्हणतो. जो ते आत्ता ते एक प्लॅटफॉर्मवरती चला हवा येऊ द्या किंवा असं काहीतरी कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये ती सगळी टीम आहे ती अशा तऱ्हेने खरोखरीच हसू यावं अशा तऱ्हेने काम करते. पण अदरवाईज अशोक सराफ आणि काय याचं नाव, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, तो महेश कोठारे, या 4-5 जणांनी एक काळ असा गाजवला की मराठी सिनेमा हा विनोदी सिनेमा आहे. तो इतका गाजवला की मराठी सिनेमा हा विनोदाशिवाय चालूच शकत नाही. पण नंतर त्या विनोदाचाही कंटाळायला लागला तेव्हा ते बंद पडलं. मग हे सगळे नट जरा गंभीर सिनेमाचा विचार करायला लागले. असा एक फरक त्याच्यामध्ये पडायला लागला. पण याच अनुषंगातनं प्रश्न असा आहे की दाक्षिणात्य चित्रपट जर आपण पाहिलेत बॉलिवूडपर्यंत ते टॉप हिट होतात किंवा बाहेर जातात, असा मराठीमध्ये कंटेंट निर्माण म्हणजे क्रिएट करण्यामध्ये म्हणा किंवा या सगळ्या प्रक्रियेत आपण कुठे कमी पडलो आहोत का असं वाटतं का? सांगतो, लिहिण्यापेक्षा न लिहिणं हे खूप अवघड असतं. म्हणजे शक्ती असून सुद्धा बोलण्यापेक्षा मौन स्वीकारणं हे अधिक शक्तिशाली असतं. पण आपल्याकडे बेस जो आहे, पाया जो आहे मराठी चित्रपटांचा मूकपटापासूनचा, तो एक भाग सोडला तर आपले सर्व मराठी चित्रपट जे आहेत हे सगळे चित्रपट नाटकात जसे मोठे मोठे सीन्स असतात तशा तऱ्हेचे सीन्स लिहिण्याची एक पद्धत आली. युजेन वेल्सचं एक पुस्तक आहे, हाऊ टू राईट द स्क्रीन प्ले. स्क्रीन प्ले हा कमीत कमी शब्दाचा असावा, डायलॉग्स विशेषतः. कारण डॉन लिव्हिंगस्टनचं एक पुस्तक आहे, फिल्म अँड द डिरेक्टर. त्याच्यामध्ये डॉन लिव्हिंगस्टन असं म्हणतो की हे दृश्यमाध्यम आहे, हे शब्दमाध्यम नाही. कुठलं? सिनेमा. नाटक किंवा रंगभूमी हे शब्दमाध्यम आहे. हे दृक्श्राव्य आहे, पण अधिक करून श्राव्य थोडं कमी आणि दृक जास्त असं हे प्रसार माध्यम आहे. कुठलं? सिनेमा. परंतु सवय अशी लागलेली आहे मराठी चित्रपटाला 100 वर्षापूर्वीपासून की जास्तीत जास्त संवाद, मोठे मोठे 4-4 पानाचे डायलॉग्स. त्यामुळे मग संगीतही त्याच्यामध्ये येत होतं. संगीत मग आता कंटाळायला लागल्यानंतर कोणीतरी मध्येच संगीत कोणीतरी गायला पाहिजे, म्हणून मग गाणारा किंवा गाणारी किंवा मग सूत्रधार असे 3 जण मिळून ते सांभाळायचे. पण भरपूर लिखाण करणं म्हणजे नाटकाचं स्क्रिप्ट लिहिणं हे त्यावेळेला ते ग्राह्य धरलं होतं आणि तेच पुढे सिनेमातही आलं. त्यामुळे सिनेमासुद्धा नाटकाप्रमाणेच खूप बोलणारा सिनेमा होता. त्याला भालजी पेंढारकर हे नेहमी बोलपट म्हणायचे स्वतःच्या चित्रपटाला. भालजी पेंढारकर बोलपट. तर कमीत कमी म्हणजे आता कॅमेरा याच्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही आहे प्रेक्षकांना असं लक्षात आल्यानंतर मग नटांनी किंवा नटींनी किंवा जे कोणी पात्र आहेत त्यांनी शब्द वापरावेत असा नियम आहे. वेअर ॲज थिएटरमध्ये शब्दबंबाळ नाटक, आता शब्दबंबाळ नाटकसुद्धा बंद पडत चाललं आहे, म्हणजे कमी होत चाललं आहे.
आणि त्याचे जनक आहेत विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार नागपूरचा आमचा, जयवंत दळवी, हे असे किंवा खानोलकर किंवा सतीश आमचा आळेकर, या मंडळींनी मराठी नाटकामध्ये सुद्धा खूप स्थित्यंतरं आणली. कमीत कमी संवाद, जास्तीत जास्त दृश्य, असं सिनेमाचं टेक्निक नाटकात आणणारे हे असे 4-5 लोक आपल्याकडे आहेत. आणखीन 1-2 असतील, नावं मी विसरतोय. परंतु अशी ही स्थित्यंतरं घडत गेली. त्याच्या पाठीमागे भारतीय संस्कृतीही कारणीभूत आहे, मानसिकता कारणीभूत आहे, तत्कालीन गरजा कारणीभूत होत्या आहेत. उदाहरणार्थ ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नाटकं लिहायची होती, तेव्हा मग किर्लोस्कर असोत, कोलटकर असोत, जी पूर्वीची नाटककार मंडळी होती, या सर्वांनी व्याख्यानाप्रमाणे जी नाटकं लिहिलेली आहेत आणि ती त्यावेळेला आवश्यकता होती. लोकांचं मनोरंजन करता करताच लोकांना ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहायला शिकवणं ही त्यावेळची गरज होती. म्हणजे तुम्ही रणदुंदुभी म्हणा किंवा संन्यस्त खड्ग म्हणा सावरकरांचं, अशी बरीच अशी नाटकं आहेत की ज्यामध्ये झोपलेल्या जनतेला जागं करणं हा हेतू होता. तसाच हेतू हिंदी सिनेमा जो आहे तो त्यांचाही होता की लोकांना मनोरंजन मिळालं पाहिजे. लोकांना, सामान्य लोकांना दरवेळेला काश्मीरला जाता येत नाही, मग काश्मीरला घेऊन गाणी करणे. आता ते काश्मीरवरून स्वित्झर्लंडमध्ये पण जातात. अशी स्थित्यंतरं घडत आली ज्याच्यामध्ये स्क्रिप्टमध्ये फारसा बदल कधी झालेला मी पाहिला नाही. तो अगदी अलीकडे 10-15 वर्ष झाला. पण स्थित्यंतरं होताना हे मोठे फरक असे आहेत की सिनेमाची भाषा बदलली, नाटकाची भाषा बदलली. नाटकाची भाषा नाटक हे लवकर सुधारलं आणि सिनेमा जरा हळूहळू सुधारला. परंतु त्याच्या स्टेप्स येतात. दर 10 वर्षांनी ते एका विशिष्ट गोष्टीचा कंटाळा आला की लोक तिकडं दुर्लक्ष. मध्ये आणखीन एक ट्रेंड आलेला होता, एक गावरान माणूस, छान असलेला हिरो, गावरान बाई, गावातली बाई, ती नायिका, ठसठशीत दोघंही जणं, आणि एक मिशा पिळणारा आणि कुऱ्हाड हाती घेऊन जाळणारा आणि मारामारी करणारा पागोटवाला माणूस. आणि मग मध्येच काहीतरी चाळ पायात बांधलेले आहेत, ती एक हे पिरियड तो येऊन गेला. अशी ही स्थित्यंतरं घडत गेलेली आहेत मराठी सिनेमापुरता बोलायचं तर. पण आपण मग टक्कर कधी देऊ शकणार आहोत, किंवा आता तुमच्यासारखे ज्येष्ठ अभिनेते, मार्गदर्शक म्हणून या संबंध मराठी सिनेमा चित्रपटसृष्टीला लाभले आहेत, हे सगळं आपल्याला कळतं आहे, पण ते वळत का नाही, तिथे कुठे कमी नाही. आता मी माझा सिनेमा जो पहिल्यांदा केला, डेब्यू फिल्म असं आपण म्हणू त्याला, त्या चित्रपटाचं नाव आघात, 2010 साली मी तो केला. आणि ज्याकरता मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मला हे मिळालं, पारितोषिक मिळालं. माझा विषय असा होता, अगदी थोडक्यात सांगतो, आजकाल जी 5 स्टार 7 स्टार हॉस्पिटल्स झालेली आहेत, तिथे ज्या पद्धतीने पेशंटचे खिसे कापले जातात, ज्या पद्धतीने त्या मोठ्या मोठ्या 7 स्टार 5 स्टार हॉस्पिटल्सनी खूप मोठे तज्ज्ञ असे सर्जन्स सांभाळलेले आहेत, मोठे मोठे डॉक्टर्स सांभाळलेले आहेत, की अभिमानाने ते सांगतात
आमच्याकडे हे असोसिएट आहेत, आमच्याकडे ते असोसिएट आहेत. तर अशा तऱ्हेचा एक सिनेमा, आणि ते कसे उद्धट उद्दाम असे असतात, तशा त्या एका उद्दाम अशा एका ऑन्कोसर्जनची मी भूमिका केलेली होती. आणि त्याच्या विरोधामध्ये त्याचीच शिष्या मुक्ता बर्वेने ते काम केलं होतं, चांगलं काम केलं होतं. आणि जी पेशंट आहे ती कादंबरी कदम, या दोघींनाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार माझ्या या चित्रपटामुळे मिळाले. मला दिग्दर्शनाचा मिळाला. विषय वेगळा होता, कुठे चाळ नाही, गाणं नाही, एक पण ढोलकी नाही, कुऱ्हाड नाही, मारामारी नाही, काही नाही. परंतु कित्येक वेळेला स्त्रीच स्त्रीवर अन्याय करते भारतीय समाजामध्ये, अशाही घटना घडलेल्या दिसतात. डीन ऑफ द हॉस्पिटल ती त्या विद्यार्थिनीला सांगते की तू हे नसतं काहीतरी करू नको, आणि ती म्हणते की मी धडा शिकवणार. माझ्या गुरुला, जेव्हा माझा गुरु मला हॉस्पिटलमध्ये OTमध्ये जी ओव्हरी एक कॅन्सरस आहे झालेली, ती काढायला प्रश्नच नाही, ती काढली पाहिजे, पण जी चांगली ओव्हरी आहे ती काढायची काही गरज नाही आहे असं सांगूनसुद्धा हुकूम देतो माझा बॉस, माझा शिक्षक, म्हणजे मी, त्या सिनेमापुरता. ती त्याला नकार देते. ती म्हणते की ती 22 वर्षाची मुलगी आहे, फक्त तिला तिचं पुढचं आयुष्य आहे, एका ओव्हरीवर सुद्धा तिचं संसार सुरू होईल, तिचं लग्न ठरलेलं आहे, व्हाय टू रिमूव्ह. आणि तो म्हणतो की काढ म्हटल्यानंतर काढून टाकायचं, प्रश्न विचारायचे नाहीत, माझ्याकडे परत आत्ता बंद करा, परत ओपन करा, माझ्याकडे वेळ नाही आहे वगैरे, उद्धट असतो तो. आणि शेवटी ती मुलगी जिंकते. इंडियन मेडिकल काउन्सिल येऊन उभं राहतं, तिथे कोर्ट भरतं हॉस्पिटलमध्ये. त्याच्यात दीपा लागू होत्या, किरण कुमार होता माझा मित्र हिंदीतला, मनोज जोशी होता हिंदीतला, अशी मंडळी होती. मुक्ता बर्वे होती, कादंबरी कदम होती, बरेच जण होते. मी स्वतः काम करत होतो, माझी बायकोही त्याच्यामध्ये आहे. आणि असं अगदी वेगळा विषय आहे. हा कंटेंट मराठीत इतर लोक लिहू शकतील का, किंवा लिहिला पाहिजे असं तुम्हाला? तर असं यायला पाहिजे. आत्ता माझी एक सिरियल तयार आहे, किंचित काम बाकी आहे त्याचं. चल दंगल समजून घेऊ, चल दंगल समजून घेऊ हे टायटल आहे. राजकारण हे भयानक आहे, पण राजकारण जे आत्ताचं चालू आहे ते जेव्हा उच्च पातळीवरती चालतं, तेव्हा राजकारण करणारे एखाद्या व्यक्तीला फिजिकली मारू शकत नाहीत, ते त्यांच्या कॅरेक्टरला मारतात. याच अनुषंगातला प्रश्न असा आहे की मराठीतली तसं काहीसं अशा तऱ्हेने झालं पाहिजे की हे सगळं पाठीमागचं आता विसरायला पाहिजे. जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि जे फालतू आहे ते सोडून द्यायचं आणि नवीन काहीतरी करायला पाहिजे. तर मी आता राजकारणाबद्दल बोलत असताना स्थानिक पातळीवरचं राजकारण, त्याच्यामध्ये सुरे कोयते, तलवारी, बंदुका ह्याचा वापर होतो. फार मोठी जेव्हा मोठ्या उंचीवरती राजकारण चालतं आपल्या देशात किंवा कुठल्याही देशात, ते तुमची कॅरेक्टर मारतात. तुम्हाला नाही मारत, तुमची कॅरेक्टर बरबाद करतात, तुमचं व्यक्तिमत्व काळवं डांबर भासतात.
म्हणजे तुम्हाला राजकारणातून संन्यास घ्यावा आता असं वाटायला लागेल इथपर्यंत तुमचा छळ करतात. व्हेअर ॲज स्थानिक पातळीवरचं राजकारण म्हणजे सरपंच म्हणा, सभापती म्हणा, आमदार वगैरे म्हणा, हे जेव्हा गाव पातळीवर काम करतात, अशी ती कहाणी आहे, ती मी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे. शेवटी तीच बाई आपल्या नवऱ्याला पोलिसांकरवी पकडून देते आणि एक संदेश जातो की असे नवरे रोज घरातून घाण आपण काढून टाकतो ना, तसे आयुष्यातली ही घाण आहे ती फेकून द्यायची रस्त्यावरती. म्हणजे ऑटोमॅटिकली स्त्री किती महत्त्वाची आहे हेही कळतं. स्त्रीला सुद्धा काही स्पंदनं आहेत, बुद्धी आहे, काहीतरी आहे. माझ्या मते स्त्री ही खूपच हुशार असते पुरुषापेक्षा, खूपच हुशार, खूप ताकद असलेली. मी शारीरिक नाही बौद्धिक म्हणतो आहे. पण त्याच्यावरती टीका टिप्पणी करण्यातच मौज करणे अशा तऱ्हेचा ट्रेंड सुरू आहे. याच्यावरती मी एक फिल्म लिहिली, शॉर्ट फिल्म लिहिली आणि ती आत्ता मॅक्स, सिंगापूरचं मॅक्स 5 का काय असं काहीतरी आहे चॅनल, त्यांनी घेतली विकत. ती गोष्ट कोविडमधलीच आहे. पण कोविड हा महत्त्व नाही आहे त्याच्यामध्ये. कोविडमध्ये नवरा घरात बसलेला आहे, घरून काम करतो आहे आणि बायको तिची नोकरी चाकरी ही सोडून देऊन घरात बसली आहे, कारण मुलगी लहान आहे 12 वर्षाची. तिचा अभ्यास बघणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं, भांडी म्हणजे काय त्याला म्हणतात, म्हणजे घरकाम असं करत आहेत. नवराही ते काय संडास साफ करतोय, जमीन पुसतोय वगैरे वगैरे, कपड्यांना घडा करतोय, भांडी घासतोय. पण शेवट जो आहे त्यांचा, त्या चित्रपटाचा, शॉर्ट फिल्म आहे की 13 वर्ष झाली आपल्या लग्नाला, काही पश्चात्ताप वगैरे होत नाही ना. तर ती म्हणते की पश्चात्ताप नाही होत आहे, पण माझं एक लक्षात आलं आणि तिकडे मी लक्ष तुझं वेधू इच्छिते की गेले 2-2.5 वर्ष या कोविडमुळे तुला कुठेही बाहेर जाता येत नाही, कोणाशी बाहेर बोलता येत नाही, संपर्क नाही, वर्क फ्रॉम होम. त्यामुळे आमच्या दोघींचे चेहरे बघणे एवढाच उद्योग आणि घरातली कामं करणं, ह्यामुळे तू कंटाळलेला आहेस हे माझ्या लक्षात येतं आहे. आता ह्या पार्श्वभूमीवरती मी तुला एक प्रश्न विचारते की मुलगी मी जेव्हा जन्माला घातली, आपली एकुलती एक, 1-2 वर्षाची होईपर्यंत मी घरात बसणं ठीक होतं. मुलगी आज 12 वर्षाची झालेली आहे. माझ्या सगळी कामं मी बाहेरची सोडून देऊन मी घरामध्ये बसवलंस तू मला. तुला मी काय करावं? तुला जर 2 वर्ष कंटाळा आला, मी 10-12 वर्ष घरात बसले, माझं काय करणार तू? तुला प्रश्न विचारला की तू अवॉइड करतोस. तेव्हा तो नवरा म्हणतो की बरोबर आहे, इकडे माझं लक्षच नव्हतं, कारण माझ्या संगतीमध्ये किंवा मी ज्यांच्या संगतीमध्ये आहे तो समाज, पुरुषप्रधान समाज रचनेतलाच एक भाग ह्याच विचारांनी पछाडलेला आहे की बाईची किंमत ही चपलेसारखी, तिने घरातच थांबलं पाहिजे. पण ते किती चुकीचं आहे हे माझ्या लक्षात आलं. उद्यापासून तुला पाहिजे ते तू काम तुझं सुरू कर परत. आणि मी आता गव्हर्नमेंटला अर्जच करणार आहे की दर महिन्याला 1 आठवडाभर तरी लॉकडाऊन करा वगैरे वगैरे. त्यांचा लग्नाचा वाढदिवस असतो त्या दिवशीची ती कथा आहे. 25, 30, 28 मिनिटाची फिल्म आहे. ती चालू आहे आत्ता.
म्हणजे आपण जर पाहिलं तर हा सामाजिक दृष्टिकोन खरं तर पिक्चरांमध्ये सिनेमांमध्ये येणं गरजेचं आहे. आता आपण आव्हानांवरती येऊयात आगामी काळात काय आहेत, कारण आव्हानं बरीच आहेत. कारण माध्यमात काम करणारे जे काही अभिनेते आहेत ते विविध प्रकारचे आरोप आता करायला लागलेत. म्हणजे किरण मानेंचं मध्यंतरी एक उदाहरण आपण घेऊ. त्यांना असं सांगितलं जातं की मला लिहिलं दिलं जाऊ देत नाही किंवा माझ्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा वगैरे आहे. तुम्ही या क्षेत्रात तुम्हाला प्रदीर्घ असा अनुभव आहे. म्हणजे एखाद्या मालिकेत तुम्ही काम करता आणि बाहेर तुम्ही जर एखाद्या वेगळ्या विशिष्ट भूमिकेवरती व्यक्त झाला तर खरंच तुमच्या त्या मालिकेवर किंवा भूमिकेवर परिणाम होतो का? काय वाटतं? काय सोशल मीडियावरती थैमान घालणारे, उच्छाद बांधणारे जे आहेत ते निर्बुद्ध लोक जे अर्वाच्य भाषेमध्ये कोणावरही टीका टिप्पणी करतात त्यांच्याबद्दल आपण विचार नकोच करायला. कारण मी त्यांना माझ्या त्या खिचगणतीतही नसतात, मी त्यांना मोजतच नाही, मी त्यांच्या आरपार बघतो. परंतु संस्कृती म्हणून ज्या नावाने आपण बोंबलत असतो किंवा संस्कृती संरक्षक म्हणून जो विचार आपण करतो त्याच्यामध्ये किती लोक सामाजिक प्रसारमाध्यमं जी आहेत ही सोशल मीडिया इथे किती सुशिक्षित लोक त्याच्यावरती विचार करतात हा प्रश्न आहे. की मी तुला एक उदाहरण देतो. कंगना राणावत ह्या मुलीने एक वक्तव्य केलं की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, ते काय स्वातंत्र्य नव्हतं, ते भीक मागून तर मिळालं होतं. आता कंगना राणावतची माझी ओळख पाळख नाही, तिचा फोन नंबर माझ्याकडे नाही, तिची आम्ही एकत्र काम केलेलं नाही. परंतु ती म्हणाली की 18 मे 2014 रोजी नाही, ती नाही म्हणाली ती एवढंच म्हणाली की 15 ऑगस्टला मिळालं ते काय स्वातंत्र्य नव्हतं आणि ते असेल तर ते भीक मागून मिळालं होतं. तर ती वस्तुस्थिती आहे. कारण याचे सबळ प्राण दिले, आहुती दिली आणि शहीद झाले, तर लढे झाले, तरी मग त्याला असं म्हणणं हे संयुक्तिक वाटतं. मी जे काही बोललो त्याचा विपर्यास केलेला आहे. ग्रॉसली मिस्टेकन. माझ्या भाषणाला मी सुरुवात केली ज्यावेळेला, तेव्हा मी असं म्हणालो की या देशातला प्रत्येक तो हिंदू, तो मुसलमान, तो राजस्थानी, तो गुजराती, तो साऊथ इंडियन, बंगाली, पहाडी, हा जो आहे ज्या मातीवर प्रेम करणारा तो सगळा माझा आहे. याच्यात काय चुकलो मी? आता या माझ्या सगळ्या व्याख्यानामध्ये मी फक्त एवढंच आवाहन केलं तरुण पिढीला की देश आत्ता विचित्र परिस्थितीमध्ये एका संकटाच्या कड्यावर उभा आहे. या देशामध्ये अंतर्गत शत्रू खूप झालेले आहेत. बाह्य शत्रू आपल्याला दिसू शकतात. चायना आहे, इकडे पाकिस्तान, तिकडे बांगलादेश, खालून सिलोन वगैरे वगैरे, हे दृश्य आहे. पण अदृश्य अशा काही शक्ती या देशामध्ये देशाच्या विरोधात काम करतायत. ते प्रचंड मोठं संकट आहे. हे आता ह्याच्यामध्ये कंगना राणावत हा शब्दसुद्धा मी उच्चारले नाहीत. म्हणजे ती तशी तुमची भूमिका नव्हती असं म्हणायचं नाही. तर थोडक्यात, खरं म्हणजे थोडक्यात बोलण्याचे विषय नाही आहेत, हे प्रचंड अभ्यास करावा लागतो. तर कंगना राणावत असं बोलली जे काही ते तिचं मत आहे आणि तिची काही कारणं असतील. मी तिला दुजोरा दिला त्याबद्दल माझीही काही कारणं आहेत. माझा राजकीय अभ्यास आहे. प्रोफेसर कपिल कुमार हे नाव कधी ऐकलंस का बाळा तू? नाही. बरं, केव्हा तरी ऐक, मी तुला तुझ्या मोबाईलवर पाठवून देईन. त्यांनी हेच म्हटलेलं आहे की कंगना राणावतनी भीक मागून तर मिळालं स्वातंत्र्य असं जे काही म्हणली असेल तर ते काही मला माहीत नाही. आय डोंट एन्डॉर्स दोज वर्ड्स. परंतु ती जे म्हणते ते बरोबर आहे की ते स्वातंत्र्य नव्हतं. जवळजवळ 90ला पोचलेला भारताचा हा हिस्टोरियन आहे,
प्रोफेसर कपिल कुमार. त्याच्यानंतर एक मुस्लिम सत्यशोधक आहे, त्यांनीही हेच सांगितलं आहे की शब्द त्या बाईंनी कसले वापरले ते तिचा प्रश्न आहे, पण ती म्हणाली ते बरोबर आहे. कारण खरोखरच जगाच्या इतिहासाचा विचार केला तर ब्रिटिश साम्राज्य 18 मे 2014 रोजी संपलं. त्या दिवशी खऱ्या अर्थाने इथून बाहेर गेले, तोपर्यंत ब्रिटिश राजच चालू होतं. असे कागदपत्र पुरावे आहेत, पण अभ्यास करत नाहीत लोक, वाचत नाहीत. त्यामुळे मग ते सोशल मीडियावरती शिव्या देणे वगैरे असं चालतं. ते शिव्या देणारे जे आहेत त्यांच्या खांद्याच्या वरती काही त्यांना डोकं हा भागच तो फक्त केस विचारण्याकरता असतात, दुसरं काही, किंवा टोपी घालण्याकरता, बाकी अभ्यासाचा काही संबंध नसतो. पण ते इतकी पुस्तकं आहेत या विषयावरती. डोमिनियन स्टेट असं त्याला नाव आहे. कशाला? 15 ऑगस्टला जे रात्री 12 वाजता मिळालं, एक तर कोणी रात्री 12 वाजता कोणी कोणाला स्वातंत्र्य देत नाही. हा देश दुसऱ्याला, तो देश तिसऱ्याला असं नाही. ही काही वेळ आहे का 12 वाजता स्वातंत्र्य तुम्हाला दिलं? इट इज कॉल्ड डोमिनियन स्टेट. 75 वर्षानंतर आता हे तुम्ही म्हणाल की तुमचं हे जर म्हणणं असेल तर मग आता आपण भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करतो, 75वा अमृत महोत्सव साजरा करतो. तर अमृत महोत्सव साजरा करा सांगणाऱ्यांना हे माहिती नाही का? तर नाही माहिती. शालेय अभ्यासक्रमात तर ते शिकवलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये अकबर, आणखीन तो बाबर आणि कोण, शहाजहान आणि औरंगजेब ह्यांचे धडे शिकवतात. सावरकर, टिळक, महात्मा ज्योतिबा फुले किंवा राजर्षी शाहू महाराज, आंबेडकर हे शिकवतात का? नाही शिकवत. 2 ओळीमध्ये टिळक, 2 ओळीमध्ये सावरकर, हे काही शिकवणं झालं का? खरा इतिहास या देशाला कोणीही सांगितला नाही, कारण तो माहितीच नाही. बरं, माहिती नाही जी गोष्ट ती आपण विचारावी, वाचावं, पुस्तकं वाचावीत, याचंही कोणाला भान नाही. अशा तऱ्हेने हे सगळं गाडं चालू आहे. आता आव्हानं काय वाटतात तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीसमोर? सांगतो. आता आव्हानं अशी आहेत की प्लॅटफॉर्म्स बरेच झालेत. OTT प्लॅटफॉर्म्स झालेले आहेत, वेबसिरीज झालेले आहेत, सिरियल झालेले आहेत, आणि सिनेमा आहेच मोठ्या पडद्यावरचा. परंतु तुम्ही तेच न दाखवता तुम्ही कायम, जसं म्हणतात राजकारण हे समाजाधिष्ठित असावं, तसं कलाविष्कारसुद्धा समाजाधिष्ठित असावा. मनोरंजन असावं, पण काहीतरी महत्त्वाचं म्हटलं आहे असं झालं पाहिजे. तसं जर झालं तर मराठी सिनेमा आत्ता आहे त्याच्याशी आणखीन सुधारेल खूप. मला खूप आवडतात आजची मुलं मराठी सिनेमातली. उत्तम दिग्दर्शक आहेत, उत्तम लेखक आहेत, उत्तम कामं करणारे नट्या आहेत, सगळं उत्तम आहे. काही मराठी सिनेमा माघारी जाणार नाही, मराठी नाटक मागे पडणार नाही, ते कायम चालणार. कोविड येऊ देत तर आणखीन कुठलेही रोग येऊ देत, असं काही होणार नाही. हिंदी सिनेमा आपापल्या परीने, कारण त्याचे इन्व्हेस्टमेंट बरीच असते, त्यामुळे त्यांना अधिक मनोरंजन, अधिक डायलॉगबाजी असं करावं लागतं. तोही आत्ताचा हिंदी सिनेमा तोही सुधारतो आहे, अगदी अलीकडचा 10 वर्षाचा. तर मराठी सिनेमापुढे आव्हान हेच आहे की तुम्ही कमीत कमी खर्चात चकचकीत छान वस्तू तयार करणं, कमीत कमी खर्चात, त्याला व्यवसाय म्हणतात.
चकचकीत छान वस्तू करणं, अट्रॅक्टिव्ह वस्तू करणं आणि ती शोकेस करणं आणि ती त्याच्यावर पैसे मिळवणं, अधिक रक्कम मिळवणं, गुंतवलेली रक्कम आहे ती दामदुपटीने परत मिळावी म्हणून. आता ह्याचा विचार करता मला आत्ता परवा दिवशी एक सिनेमा पाहिला, त्याचं नाव झिम्मा. सगळ्या स्त्रिया आहेत त्याच्यामध्ये, सर्व वयोगटातल्या. त्या ट्रिपला गेल्यात लंडनमध्ये आणि संपूर्ण चित्रपट हा लंडनमध्ये घडतो. म्हणजे ते काही क्रोमा वगैरे नाही, तो खरोखरीच लंडन आहे. अप्रतिम सिनेमा आहे तो, अप्रतिम सिनेमा आहे. हेमंत धोमे म्हणून आहे, त्यांनी तो केलेला आहे. म्हणजे क्षिती जोगचा नवरा, क्षितीने सुद्धा छान काम केलं आहे. आमची निर्मिती सावंतनी छान काम केलं आहे, सुहास जोशीनी केलं आहे. सगळ्याच जणांनी छानच कामं केलेली आहेत. मनोरंजन आहे, तुम्हाला ते हसवतं, काही ठिकाणी तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, थोडा क्षणभर पण येतं. तुम्ही गुदमरता की खरंच इकडे हे आपल्या लक्षात कसं येत नाही. तर अशा तऱ्हेचे सिनेमे यायला पाहिजेत. आता तो सिनेमा कुठेही जगामध्ये गेला तरी त्याचा कंटेंट जो आहे तो इतका मजबूत आहे की घाबरायचं काहीच कारण नाही. पण तुम्ही जेव्हा कायम फक्त जातीपातीच्या राजकारणामध्ये जसं आपला महाराष्ट्र गुंतलेला आहे किंवा फॉर दॅट मॅटर इवन भारत, तसं तुम्ही जातपात मराठीतही सिनेमातही आणलीत तर तुमचा सिनेमा जातीपातीच्या पलीकडे जाणारच नाही. सारखे दलितांवर कसे अत्याचार होत आहेत एवढंच तुम्ही दाखवत बसलात, लोकांना कंटाळा येतो मग. कारण तसं आता नाही होत आहे काही. आता परिस्थिती उलटलेली आहे, चांगली झालेली आहे परिस्थिती. लोकांचं लक्ष नाही आहे, अभ्यास नाही आहे. आंबेडकरांची अनेक ग्रंथ आहेत, त्यातले 3 ग्रंथ मी एकाला माझ्यावर टीका करणाऱ्याला, मित्रच आहे माझा तो, त्यांनी 10-12 कोटी लोकांसमोर माझी निर्भत्सना केली. कंगना राणावतला मी हे दिलं म्हणून. तेव्हा मी त्याला पुस्तकांचे फोटो पाठवले की ही पुस्तकं जरा वाच, अभ्यास कर, खरडेगाशी करू नको फक्त. त्याच्यामध्ये बाबासाहेबांची राजकीय विषयावरची पत्र, सामाजिक विषयावरची पत्र, मानवी विचारांचा मागोवा घेणारी पत्र, अशी अनेक पत्र आहेत. वाचायलाच कोणी तयार नाही. हे सगळं हळूहळू तुम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांना तुम्ही इंजेक्शन देऊ नका, डोस देऊ नका, परंतु तुम्ही लोकांना मनोरंजनाबरोबर काहीतरी तुमचा चित्रपट, नाटक हे काहीतरी म्हणतंय. संदेश न देता सुद्धा जाता जाता तुम्ही काहीतरी म्हणताय. हा चित्रपट किंवा हे नाटक काहीतरी म्हणतंय महत्त्वाचं, ते मानवी आयुष्याशी संबंधित आहे. म्हणजे ते मी बघणारा आहे, माझ्याशी संबंधित आहे, असं झालं पाहिजे. नुसत्या हाणामाऱ्या आणि तेलुगू चित्रपटांप्रमाणे किंवा तमिळ चित्रपटांप्रमाणे खूप विविध पद्धतीने, विविध अँगलने हाणामाऱ्या म्हणजे सिनेमा चांगला असं होत नाही. चांगला सिनेमा असतो, चालणारा सिनेमा हा चालणारा सिनेमा असतो. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं तर सरांनी मांडलेला आहे. आपण जर पाहिलं तर आदर्शवाद आणि वास्तववाद या 2 गोष्टी हल्ली असतात आणि त्यातला आदर्शवाद हा असतोच, म्हणजे जो आपल्याला मार्ग दाखवतो, पण वास्तववादसुद्धा स्वीकारता आलं पाहिजे. आणि त्या अनुषंगातनं मग आपण जर प्रयत्नशील राहिलो तर ज्याला आपण सर्वोच्च यश म्हणतो त्या यशाची व्याख्या किंवा त्या परिघात आपल्याला राहता येईल. सर, खरंच एवढं आपण ज्येष्ठ आहात, आपले विचार पण ज्येष्ठ आहेत. आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. त्याने मी काही उपकार केलेले नाही आहेत कोणावरती, तुझ्यावरही नाही. पण याबद्दल चिंतन चालू असतं, त्यामुळे केव्हा तरी असं बोलण्याची संधी मिळाली तर मी बोलतो. शक्यतो नावं न घेता बोलतो. असं का सर? सांगतो ना, त्याच्यावरही ताबडतोब प्रसार माध्यमं इतकी विचित्र झालेली आहेत.
म्हणजे जे शब्द मी बोललोच नाही ते शब्द पुन्हा 24 तास तुम्ही रटवून सांगताय. तसं पत्रकारिता, आजची पत्रकारिता भयानक आहे. आजची नाही कशासाठी. नाही म्हणजे तरुण जे अभिनेते आहेत ते नावं काही मी घेतो, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक चांगला गुण आणि एक सुधारण्याला वाव असणारा गुण असं मला सांगा. पहिलं नाव नागराज मंजुळे. नागराज मंजुळे दिग्दर्शक चांगला आहे. त्यांनी विषयांकडे आता जरा बदल केला पाहिजे, विषय बदलले पाहिजेत. स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी सुधारतोय की. तो पूर्वी गुडी गुडी होता, तो आता ते कुठली तरी एक वेब सिरीज आली होती मध्ये त्याची. हां ती काय जी असेल ती, मी काही टेलिव्हिजन बघत नाही फारसा, मी राजकीय बातम्या बघतो. आणि राजकारणात काय जाणार आहात का तसं काय? चे अजिबात नाही, अजिबात नाही. सगळ्यात घाणेरडं क्षेत्र असेल तर राजकारण. परंतु तरीही मला माझं राजकीय मत आहे आणि ते मी जपतो. मला अधिकार आहे माझं राजकीय मत जपण्याचा, आणि संधी मिळाली तर आणि विचारलं तर त्याबद्दल व्यक्त होण्याचा मला अधिकार आहे. पण राजकारण हा माझा हे नाही आहे, आवड नाही आहे. मी शिकवतो, मी उत्तम शिक्षक आहे असं हजारो लोक म्हणतात, हजारो विद्यार्थी म्हणतात. मी अभिनय चे क्लासेस अभिनयाचे पुण्यात चालवतो. मी व्हॉईस कल्चरमध्ये गेल्या 8 वर्षात 2000 विद्यार्थी तयार केलेले आहेत. त्यात तर पैसे मिळवतात घरात बसून. हाऊ टू म्हणजे काय, नुसतं लिप मॅच करणं म्हणजे डबिंग नाही. डबिंगचं एक मॅथमॅटिक्स आहे, एक सायन्स आहे. तर त्या सायन्स सकट, त्या व्यायामासकट मी 2000 विद्यार्थी तयार केलेले आहेत. त्यामुळे मी ते करत असतो. मी स्वतः लिहितो. आत्ता जे चल दंगल समजून घेऊ ही सिरीज, मी सिरीज नाही आहे ती, सिरियल आहे आणि ती OTT प्लॅटफॉर्मवर आहे. म्हणजे थोडं काम व्हायचं आहे तिचं अजून. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच की राजकीय वातावरण फार उच्च पातळीवरचं असतं, तिथलं राजकारण वेगळं असतं. स्थानिक पातळीवरचं म्हणजे एकदम कुऱ्हाड कोयते घेऊन हाणामाऱ्या वगैरे. पण त्याच्यामध्ये दुर्दैवाने चिरडली जाते ती स्त्री, तो विषय आहे. चल दंगल समजून घेऊ. स्वप्नील जोशींच्या सुधारणेचा गुण, सुधारण्याला वाव असतो. नाही, मी कोण सांगणार, मी काही स्वप्नीलचा टीचर नाही आहे. स्वप्नील ते त्याचा एक मध्ये खूप संदीप जाधवचा एक सिनेमा त्याने केला होता, सई ताम्हणकर आणि तो, त्याचं नाव मी विसरलो सिनेमाचं. तो सिनेमा मी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये स्वप्नील जो गुडी गुडी होता तो त्यांनी हळूहळू सुधारत आणलेला आहे. आणि काही आत्ता हा म्हणला समांतर म्हणून योगेश, ती काही सिरियल मी बघितली नाही, पण ते एखादा सीन बघितला असेल मी किंवा एखादा एपिसोड बघितला असेल, माझ्या लक्षात आलं की येस, ही इज इम्प्रूव्हिंग, ही इज इम्प्रूव्हिंग. पुढचं नाव महेश मांजरेकर सर. मांजरेकरांनी नाही, मांजरेकरांचे विषय वेगळे असतात. आय एम हॅपी टू वर्क विथ मांजरेकर. मी शिवाजी पार्क या नावाचा सिनेमा त्याचा केला होता, नटसम्राटही केला होता. आधी मी शिवाजी पार्कबद्दल बोलतो. महेश मांजरेकर उत्तम माणूस, चांगला दिग्दर्शक, टेक्निकली साऊंड नॉलेज आहे, विषय वेगळे काढतो काहीतरी. मग त्याचं वास्तव असो नाही तर हिंदीतलं किंवा मी शिवाजी पार्क असो. पण मी शिवाजी पार्कमध्ये त्यांनी अशोक सराफची एक बॅक स्टोरी दिलेली आहे, त्याची काही गरज नव्हती.
त्याची काही गरज नव्हती तो सिनेमा चालण्याकरता, अजिबात गरज नव्हती. पण आता तो दिग्दर्शक आहे. मग आय एम अ डिसिप्लिन ॲक्टर. मी जरी वयाने मोठा असलो तरीसुद्धा अनलेस अँड अंटिल मला विचारलं तोपर्यंत मी बोलणार नाही. विचारलं तर मी बोलणार, मला जे वाटतं ते बोलणार. विचारलं नाही जर तर ते ठीक आहे. नटसम्राट, आता त्याची गंमत सांगतो. नटसम्राटमध्ये मी जे काम केलं, राम नटसम्राटाचा मित्र किंवा गाईड, ज्याचं बोट धरून नटसम्राट रंगभूमीवर येतो आणि नटसम्राट होतो, तो मित्र राम. ही व्यक्तिरेखा आली कुठून? तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नाटकामध्ये, नटसम्राट नाटकामध्ये ही भूमिका किंवा हे कॅरेक्टर नाही आहे. मग कुठून आली असा मला प्रश्न पडला आणि मी अभ्यासाला लागलो. मी सिडनीला ऑस्ट्रेलियामध्ये ओरिजिनल मी किंग लिअर पाहिलं आणि मी म्हटलं की हा विदूषक आहे. हा संपूर्ण एम्पायरमध्ये कोणी एम्पररला शिव्या घालत नाही, हा एकटाच घालू शकतो, अलाउड आहे. मग हीच तर ती कॅरेक्टर नसेल. मग मी नटसम्राट या सिनेमाचे लेखक जे आहेत दोघंजण, त्यांना विचारलं की ही कॅरेक्टर आली कशी, ही ती कॅरेक्टर आहे का? ते म्हटले बरोबर आहे तुमचं. तोपर्यंत महेश काय, नाना काय हेच म्हणत होते की नाही तो नटसम्राटाचा अल्टर इगो आहे वगैरे वगैरे. नाही, तसं नाही आहे. अल्टर इगो नाही आहे, ही कॅरेक्टर आहे. पण तिथे किंग लिअरमध्ये ते हे आहे की तो विदूषक आहे. आता सिनेमामध्ये विदूषक दाखवणं हे नसेल बरोबर वाटलं लेखकांना. किरण यज्ञोपवीत आणि दुसरं आमचं देशपांडे, मी विचारलं त्यांना, ते म्हणले यू आर द फर्स्ट अँड ओनली पर्सन की हा तुम्ही प्रश्न विचारलात. ते म्हणले बरोबर आहे तुमचं, आम्ही ती कन्व्हर्ट केली इकडे. तर अभ्यास नसेल तर काय काय होऊ शकतं आणि अभ्यास असेल तर काय होऊ शकतं, अशा त्या दोन हे आहेत. फार सविस्तर मतं सरांची असतात आणि खरं तर त्यातनं काहीतरी घेता येतं, हे फार महत्त्वाचं. परत एकदा मनापासून धन्यवाद. आज इथेच थांबतोय. मात्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी www.maxmaharashtra.com ही आमची वेबसाईट आहे, त्याला भेट द्यायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे आजच्या मुलाखती संदर्भात तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. कॅमेरा पर्सन योगेश गोखलेसह मी गौरव मालक, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.